has paid the price for our health. येशूने आपल्यास चांगला आरोग्य मिळावं म्हणून किंमत मोजली आहे. Jesus has paid the price for your healing. येशूने तुम्हाला निरोगी होण्यासाठी किंमत मोजली आहे. No man can heal you. कुठलाही मनुष्य तुम्हाला आरोग्य देणार नाही. It is only Jesus. फक्त येशू. Of course, He heals through medicine. हो, निश्चित तो औषधांच्या द्वारे He blesses the treatment. आणि त्या उपचाराला तो आशीर्वाद There are करतो. times when the doctors say the medicines are not working on you. You better pray. आणि अशी वेळ येते की डॉक्टर म्हणतात वैद्यकीय उपचार तुमच्यावर चालत नाहीये, आता तुम्ही प्रार्थना केली I पाहिजे. have heard that many times मी अनेक वेळा ऐकलं आहे. in our family. आमच्या कुटुंबामध्ये The doctors would say, we have done the best, Paul, but now it is up to God. आणि डॉक्टर म्हटले पॉल आम्ही सर्वोत्तम ते केलंय, पण आता देवाकडे पहा. Thank God for such doctors. अशा डॉक्टर बद्दल देवाचे आभार. Some doctors pray with us also. आणि काही डॉक्टर आमच्या बरोबर देखील प्रार्थना करतात. We have a God who has suffered for us physically. पण आमच्यावर असं देव आहे ज्याने शारीरिक दृष्ट्या दुःख सहन Jesus केलंय. has suffered for us. येशूने आपल्यासाठी दुःख सहन केलंय. By His stripes we are healed. आणि त्याला बसलेल्या फटक्यांनी आपण बरे झालो आहोत. There is hope in Jesus.